हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, ब्लाऊजला किंवा कुठेही गोट बसवायचं असेल तर कसं बसवायचं तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले म्हणजे एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपला, तर तो सगळा कपडा नीट व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिरप्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत, सरळ पट्ट्या कापायच्या नाहीत. तर खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, तुमचा गोट खूप छान असतो तर कसा करता, तर नक्कीच सांगते मी तुम्हाला आज. तर इथे तुम्ही बघू शकता, तिरप्या पट्ट्या कट करायच्या आणि व्यवस्थितपणे डबल फोल्ड करून आपल्याला ती पट्टी जॉईंट करायची आहे. मग ती तुम्ही कुठेही जॉईंट करा, ड्रेसला करा, ब्लाऊजला करा किंवा इतर काही तुम्ही जर बनवत असाल तर त्याला करायचं असेल तर त्याला करा, काहीच हरकत नाही. कुठेही पट्टी जर जॉईंट करायची असेल तर कपडा तिरपा कट करणे ही पहिली टिप आहे, ही सगळ्यांनी ध्यानात ठेवायची. आणि आता व्यवस्थितपणे लावून झाली की हळूवारपणे सावकाशीने सरळ सरळ शिलाई करून घ्यायची. आणि हा फोल्ड केलेला कपडा आहे तर तो पुन्हा फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला तो कपडा व्यवस्थितपणे आत जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मस्त असा गोट जो आहे आपला तर तो रेडी झालेला आहे आणि एकदम गोल आकारामध्ये. आता सेम प्रोसेस इकडच्या साईडने पण आपल्याला तेच करायचं आहे, जे की आपण फर्स्ट साईडने केलं. आणि मी तुम्हाला हुक पट्टी आणि लूक पट्टी कशी बसवायची तर ती पण एकदा एका व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आता गोट अगदी व्यवस्थितपणे तिरपी पट्टी जी आहे तर ती व्यवस्थितपणे बसवून घेतलेली आहे. आणि फ्रंटच्या साईडला जेव्हाही तुम्ही गोटची पट्टी बसवाल तर त्याआधी काय करायचं आहे की जो गळा आहे आपला, हा गोल गळा, तर त्या गोल गळ्याला अजून कात्रीने मस्त असं गोल करून घ्यायचं आहे. मग तो तुमचा जो गळा आहे तर तो अगदी व्यवस्थितपणे गोल होईल. आणि पट्टी जी बसवून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स पण द्यायचे आहेत, जेणेकरून आपला गोट अजून चांगलं होईल. तर इथे तुम्ही बघू शकता, फायनल आपला जो गोट आहे तर तो इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता ब्लाऊजला आपल्याला हुक बसवायला जागा करायची आहे, म्हणजे लूक पट्टी जी आहे तर ते लूक कसे बनवायचे तर ते पण मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सेम जागा करून घ्यायची आहे आपल्याला. खडूच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे की खुणा करून घ्यायच्या आहेत पहिल्या. तुम्ही कशाही खुणा करू शकता, मोजून करू शकता, किंवा मग तुम्ही खूप दिवसापासून ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला काहीही गरज नाही, व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता. तर आपण मशीन जे आहे, जेव्हाही आपण लूक करू तर तेव्हा जिथे आपल्याला लूक करायचं तिथं तुम्ही बघू शकता, मी प्रत्येक ठिकाणी मागे पुढे करून घेतलेले आहे सुई, जेणेकरून जे आपलं लूक आहे ना ते एकदम परफेक्ट असं लूक तयार होईल. आणि काही काळानंतर तो ब्लाऊज उसवायला लागतो तर तो उसवणार नाही. तर अशा पद्धतीने आपलं जे लूक आहे तर ते इथं फायनली रेडी झालेलं आहे. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडायच्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता, शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. शोल्डर जोडले की आपल्याला कुठला भाग कमी पडतोय किंवा कुठला भाग जास्त होतोय तर तो आधी बघून घ्यायचा बाही जोडायच्या अगोदर, जेणेकरून आपली जी फिटिंग आहे नंतरून तर ती चुकणार नाही. तर त्यासाठी पहिलेच आपल्याला नीट व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. शोल्डरचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. नंतर आपण जिथून बाही जोडणार आहोत तर तिथे पण अगदी व्यवस्थितपणे आपल्याला करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे बरोबर पाहून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तर तो इथे कट करायचा आहे. दोन्ही बाजूचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि इकडे तिकडे जर थोडंसं कपडा जर जास्त होईल तर तो कपडा पण आपण इथे कट करून घेणार आहोत. तुम्ही जर पॅटर्नवरती कापत असाल तर थोडंफार कमी जादा होणारच. हा ब्लाऊज मी पण पॅटर्नवरच कापलेला आहे.
तर आता बाही सेंटर काढून अगदी मधोमध सेंटर स्लीव घेऊन हळुवारपणे अलगदपणे हात आपला पुढे पुढे घेऊन तिथून आता आपल्याला इथे सिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले सेंटर जे आहेत तर ते बरोबर शोल्डरच्या अगदी मधोमध आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली जी स्लीव आहे तर ती फायनली इथे तयार झालेली आहे आणि त्यावरती आता आपण इथे डबल सिलाई पण अगदी करून घेणार आहोत. तर चला आता मी इथे तुम्हाला दाखवते की स्लीव जी आहे आपली तर ती कशी रेडी झालेली आहे. खूप छान असा ब्लाऊज जो आहे आपला तर तो रेडी झालेला आहे. आणि मी सांगितलेली थोडीफार माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच सारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर चला फ्रेंड्स, बाय. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच मस्त खा आणि स्वस्त रहा.